नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। कार्यालय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला या कार्यालयाचे पत्र आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे खाजगी प्राथमिक शाळांचे वाढीव अनुदान टप्प्याचे प्रस्ताव सादर करण्याबाबत। पत्रात म्हटले आहे की उपरोक्त संदर्भीय विषयांवे आपली शाळा यापूर्वी शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार 20%, 40%, 60% अनुदानास पात्र ठरलेले असून संदर्भ क्रमांक 4 अन्वये पात्र शाळांना वाढीव 20% अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याने सदर शासन निर्णयात खालीलप्रमाणे तपासणी सूची निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे तपासणी सूचीस अनुसरून आपल्या शाळेला वाढीव 20% अनुदान वितरित करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे अभिलेख्यासह परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करण्यात यावा। नंबर 1, शाळा अनुदानास पात्र करण्यापूर्वी शाळेचे वर्ग तुकडी अतिरिक्त शाखा मान्यतेबाबतचे सर्व शासन आदेश। नंबर 2, शाळा मूळ ठिकाणी सुरू असल्याचा पुरावा सादर करणे तसेच शाळेचे स्थलांतर झाली नसल्याचे प्रमाणपत्र। शाळेची सन 2024-25 संच मान्यता। अनुदानास पात्र वर्ग तुकडी अतिरिक्त शाखा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर सुरू नसल्याची माहिती प्रमाणपत्र। अनुदानास पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता आदेश, आधार कार्ड, सरळ प्रणालीमधील माहिती। नंबर 6, शाळेची अद्ययावत सक्षम प्राधिकाऱ्याकडून मावक मंजूर बिंदू नामावली। नंबर 7, सदर शाळेतील वर्ग तुकडीला यापूर्वी 20%, 40%, 60% अनुदान दिल्याचे आदेश। नंबर 8, शाळेतील शिक्षक राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट झालेले आहेत नाहीत याचा पुरावा। नंबर 9, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांची बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविण्यात आलेली हजेरीची प्रत। नंबर 10, शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड क्रमांकासह यादी। नंबर 11, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय दिनांक 13 मे 2025 नुसार शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी केल्याची माहिती। नंबर 12, शाळेची अद्ययावत खाते मान्यता आदेशाची प्रत। नंबर 13, माहे जुलै 2025 चे वेतन देयकाची साक्षांची प्रत व सोबत माहिती अचूक भरल्याचे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र। ज्या मूळ शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी टप्पा अनुदान प्रस्तावित करण्यात आले आहे त्यांनाच अनुदान टप्पा देय राहील। त्यांचे राजीनामे, सेवानिवृत्ती, बदली, समायोजन इत्यादी कारणामुळे पद रिक्त झाले असल्यास अनुदान टप्पा देय राहणार नाही। वरीलप्रमाणे मुद्द्याचे अनुपालन करून परिपूर्ण माहितीसह अनुदान टप्पा मागणी प्रस्ताव सादर करावा। वरील मुद्द्याची पूर्तता न केल्यास अनुदान टप्पा देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आदेश रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद अकोला यांनी दिले आहे। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।